महाली आलेल्या महाराजांना जरी शालूचा पदरकाठ हाती धरून तिवार नमस्कार करताना येसूबाईंना आबासाहेब आमच्या भेटीसाठी कसे हे कोडे चुकले ना. सौभाग्यवंत व्हा असा त्यांना आशीर्वाद देणाऱ्या महाराजांनी त्या गोंधळल्या आहेत हे जाणले होते. त्यांना अधिक कोड्यात न ठेवता महाराजांनी आपल्या येण्याच्या कारणाला खुबीने तोंड फोडले. तुम्हाला आठवतं सुनबाई, आम्ही तुम्हाला शिक्के कट्यार सुपूर्द केली ते? काहीच अंदाज न लागलेल्या येसूबाईंची होकारी मान डुलली. आता गडावर सिंदखेडहून रुस्तुमजी आलेत, ते मात्र तुम्हास नुसतीच कट्यार सुपूर्द करू म्हणतात. आपली करार. महाराज हसत म्हणाले. ते बोलणेच असे होते की काही कळले नाही तरी येसूबाईंच्या तोंडून आदरापोटी ही होकारी साद सुटली. खरंच तुम्हाला बघितलं की आम्हाला आऊसाहेबांची याद येते. पुन्हा येसूबाईंना न कळणारे महाराज बोलून गेले. त्याला मात्र सखोल कारण होते, त्यांचे त्यांनाच कळणारे. रुस्तुमजींनी युवराजांसाठी सोयरिकीचा शब्द आम्हाला टाकला आहे. त्यास तुमची संमती असेल तरच आम्ही त्यांना निर्णय देणार आहोत. बोला, ही जोखीम आपली कराल? सावत्रपणाचा गुंता केवढा दाटणीला पडतो ते जाणता तुम्ही. बोलते महाराज सोयराबाईच्या कटू आठवणीने थांबले. उकरली जाणार नव्हती तरी दगडी फरसबंदी पायाच्या अंगठ्याने उकरू बघणाऱ्या येसूबाईंची कानपाळी रसरसली. गडाचा पायथा धरून वाहणाऱ्या काळ नदीच्या पात्रावरून एक भला मोठा केसरी टोप वाहतीला लागला आहे. हात पसरून थोपवावं म्हटलं तरी आमचे हातच तेथवर पोचत नाहीत. या विचाराने येसूबाई क्षणभर भांबावल्या. साक्षात थोरल्या माँसाहेबच जणू शेजारी उभ्या राहून आपल्या खांद्यावर हळुवार हात ठेवीत बोलताहेत असे त्यांना वाटले. भई भोसल्यांची माणसं पदरी घेणं म्हणजे साक्षात जगदंबेचा पोतच पदरी घेणं आहे. त्यासाठी तिच्याकडूनच आभाळाएवढा पदर घ्या मागून. येसूबाईंना गुमान बघून महाराजांना वाटले त्यांना ते सारे पसंत नसावे. येतो आम्ही म्हणत ते जायला वळलेही. आबासाहेबांनी आमचं नाही ऐकलं. सिंदखेडकरांनी टाकल्या शब्दास आम्ही मनखुशीनं राजी आहोत. अभिषेक घेणाऱ्या भवानीच्या ओठांवरून दुधाचे थेंब टपकावेत तसे येसूबाईच्या तोंडून शांत बोल सुटले. जात्या महाराजांचे पाय ते ऐकताना अडखळल्यासारखे झाले. वळून त्यांना येसूबाईंना पुन्हा म्हणावेसे वाटले. तुम्हास बघितलं की आम्हाला आऊसाहेबांचीच याद येते. कारण त्याही अशाच होत्या. आमच्या महाराज साहेबांनी बेंगळुरी दुसरा ठाव केला. मातोश्री तुकाबाई साहेबांशी पण आमच्या माँसाहेब कधी शब्दानं सुद्धा त्यांच्याबद्दल तक्रारीनं आमच्याकडे बोलल्या नाहीत. महलाबाहेर पडणाऱ्या पित्याचीच माया देणाऱ्या महाराजांना येसूबाईंना सांगावंसं वाटत होतं. आबासाहेब, सिंदखेडकरांनी शब्द टाकलेली कट्यार सोन्याची का कसली त्याचं आम्हास काही नाही. पण आपण पदरी घालू कराल तर तावते निखारेही आम्ही हसत आपलेसे करू. आभाळाएवढा पदर करून. साहेबवाड्यावर आलेल्या महाराजांनी लोकलक संभाजीराजांना सदरेवर बोलावून घेतले. जसे येसूबाईंना विचारले तसे मात्र त्यांनी संभाजीराजांना नाही विचारले. समोर अदब धरून उभ्या असलेल्या संभाजीराजांना बघताना मथुरेत भगवी छाटी घातलेल्या बाळसन्याशाचे रूप त्यांच्या मनात तरळून गेले. स्वतःलाच समजावीत ते मनोमन बोलून गेले. केवढे वाढीवर पडले हे. किती बघितलं यांनी. इच्छा नसता पडल्या पेचाची उकल करण्यासाठी यांना कैक वार भरीला घालणं पडलं. जोवर माँसाहेब होत्या तोवर यांना
भरीला घालताना त्या मायेपोटी विरोध करीत आल्या. राजे महाराजांनी कसे बोलावे ते बांधून घेत तोंड फोडले. तुम्ही काव्य बांधता, आम्ही मात्र एक चालते बोलते काव्य तुम्हास बक्षावे म्हणतो. महाराज थांबले. संभाजीराजे गोंधळात पडले. कवींना जसे हाताशी एकास दुसरे कलम लागते, तसे हयातीला एकास दुसरे जीवाचे माणूसही लागते. रुस्तमजींनी तुमच्यासाठी सोयरीक आणली आहे. आम्ही जाधवांशी फेर घरोबा बांधावा म्हणतो. पण लेण्यातील पायी नुपूर असलेली स्त्रीमूर्ती आणि थाळ्यासारखा गौरवर्णी मुखडा समोर उभा ठाकलेले संभाजीराजे येसूबाईंच्या आठवणीने चाचरले. कळलं आम्हास. सुनबाईंना भेटूनच आलो आहोत आम्ही. त्या राजी आहेत. तुमचं बोला. संभाजीराजे जखडबंद झाले. त्यांना काय बोलावे सुधरेना. म्हणजे तुम्ही याला राजी नाही असंच मानावं आम्ही? महाराजांनी त्यांना पुरतेच खोड्यात घातले. नाही, तसं आम्हाला नव्हतं म्हणायचं. तुम्ही काहीच म्हटलेले नाही. मतलब महाराज साहेब करतील ते आम्हास आज्ञाप्रमाण आहे. आज्ञाप्रमाण म्हणजे आमची आज्ञा झाली तसं तुम्हाला हे मान्य आहे असं होतं. आम्ही तुम्हाला आज्ञा केली नाही. राजांना निकोप होकार संभाजीराजांच्या तोंडून वदवून घ्यायचा होता. संभाजीराजांनी तो दिला. जी, आम्ही मनखुशीनं राजी आहोत. साहेब सदर सोडून बाहेर पडणाऱ्या संभाजीराजांना एका विचाराने चुकल्यासारखे वाटले. छे, या बाबीचा तर सल्ला पुसायला आज खरोखर थोरल्या आऊसाहेब पाहिजे होत्या. आणि पाचाडच्या सदरेवरची घाट निसूर होती तरी त्यांना उगाच तिचे टोल कानी पडल्यासारखेच वाटले. संभाजीराजांच्या दुसऱ्या विवाहासाठी साखरपुड्याची बैठक खासेवाड्यावर बसली. जाधवरावांनी आणलेली मुलगी जरी कळीचा शालू लेवून बैठकीसमोर पेश आली. बसल्या जाणत्यांना रिवाजाचा तिपेडी नमस्कार घालून ती अदबीने उभी राहिली. भोसल्यांचा जनाना तिचे देखणेपण बघतच राहिला. पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई, सात मोहलाकडची सगळी खाशी मंडळी त्या बैठकीत होती. नव्हत्या फक्त सोयराबाई साहेब. त्यांचे अंग एकाएकी कशाने तरी धरले होते. येसूबाईंना तर समोरची सोनकट्यार निरखताना वाटले, जी आम्हास काही लागी पडत नाहीत ती स्वारींची कवनं यांना नक्कीच समजतील. आबासाहेब म्हणाले, तशाच आहेत या कट्यारीगत, सोनकट्यारीगत. पण समोर उभ्या असलेल्या होऊ घातलेल्या आपल्या हिस्सेकरी स्त्रीमधील एकच बाब येसूबाईंना खटकली. जशी थोरल्या आत्यासाहेबांच्या गोऱ्यापान पायांवर असते तशीच रेखलेली आळत्याची नक्षी याही पायांवर दिसत होती. गुंतवळ असलेली. सारं पार पडताच जेव्हा या आमच्या भेटीस येतील तेव्हा कसं सांगावं यांना ही आळत्याची नक्ष तेवढी नका रेखत जाऊ पायांवर. या विचारात येसूबाई गेल्या. मुलगी बैठकीला एकमुखी पसंत पडली. तिच्या हनवटीस खाली तर्जने देऊन मुली म्हणत महाराजांनी तिचा मुखडा उचलता घेतला आणि म्हटले, मासाहेबांच्या आणि बसत्या सदरेच्या साक्षीनं ही सिंदखेडकर जाधवांची कन्या आम्ही आमचे फर्जंद युवराज संभाजीराजे यांच्यासाठी सोयरिकीस पक्की केली असे. पुतळाबाईंनी त्या मुलीचा मळवट भरला. साखरपुडा पक्का झाला. धर्मखात्याकडच्या राजोपाध्यांनी पंचांगाचा मेळ घालून अक्षय तृतीयेचा मुहूर्त शोधून काढला. ठरल्या दिवशी गोरज मुहूर्त धरून शाही इतमामात विवाह समारंभ पार पडला. नव्या सुनबाईचे नाव ठेवण्यात आले दुर्गाबाई. अष्टनायिकांवरचे काव्य बांधू बघणाऱ्या संभाजीराजांच्या जीवनात दुसऱ्या नायिकेने प्रवेश केला.
संभाजीराजांचा नायिकाभेद काव्यखंड बांधून पुरा झाला. त्या काव्याचे श्लोक मनी घोळणारे युवराज महाली आले. समोर येसूबाईंना बघताच अष्टनायिकांचे वर्णन करणारे उभे काव्य त्यांच्या मनी फेर टाकून गेले. येसूबाईंनी दारोणी दालनाच्या रोखाने जायला निघालेल्या बघून थांबा म्हणत संभाजीराजांनी त्यांना रोखते केले.